या टेम्पो मध्ये काहीच करणं योग्य नाही. उगं काहीतरी मला डायव्हर्ट करायचं नाही. ते काय होईल माहिती मी आता चर्चा करू. आपल्याला योग्य वाटलं तर आपण काय करायचं. आपल्याला भेटून काहीतरी चालू करत ते जीवाचा विषय आहे शेवटी. हा ना इथं बसत्याला खाली रात्री आम्ही शेतकरी संघटनेचा विजय असो. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. अजित काळे साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. अजित काळे साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. वैजापूर शेतकरी संघटनेचा विजय असो. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. हक्काचे अनुदान मिळालेच पाहिजे. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. गणेश भाऊ तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. बाळासाहेब जानराव तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. जय जवान. जय किसान. हे मुलं रात्रीपासून वरती आहे. तुमची एवढं संवेदना संपलेले आहेत का? डॉक्टर साहेब का नाही गेले तुमचे खाजगी डॉक्टर? सरकारी डॉक्टर काय बोंब मारता का इथं? डॉक्टर मॅडम मॅडमला का पाठवता? बाई माणूस तिथं त्यांचं काय संबंध आहे? अनेक डॉक्टर तुमचं पहा ना, तुमचा वैद्यकीय अधिकारी नाही. तुम्हाला एवढं सुद्धा वाटत नाही का साहेब? सांगितलं का बरं तुम्ही म्हणजे बाई अंगावर यायचंय? दोन दोन रगी पांघरून झोपला असताना तिथं पोरं आहेत वर. वरती हवा खूप आहे ना, एवढं डिस्टन्स म्हणजे हे काय आपण आम्ही तर जिद्दीला पेटलेलो आहे. असं काहीच होणार नाही. तुमचा मुद्दा कामात टाकला तुमचे मुख्य डॉक्टरशी बोलू लागले. ऐका ना सर, मला एक सांगा, तुमचा तहसीलदार कशासाठी इथं कशासाठी नेमलेला आहे? सरकारने काय त्याचं काम काय? याच्यासाठी जराड साहेब कशाला पाहिजे? तहसीलदारच्या या गोष्टी कळत नाही त्याला की बा इथं पोरं याच्यात पडलेले आहे, थंडीत आहे, काही जर झालं उद्या कमी जास्त तर काय? म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस सामंजस्याची भूमिका घ्यायची. तुम्हाला लास्ट सांगतो, मला अर्ध्या तासाच्या आतवरती डॉक्टर पाहिजे. जर का कधी त्या पोरांना काही झालं साहेब, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही कोणत्या टोकाच्या भूमिकेला जाऊ आम्हाला माहित नाही. आणि कुणाला काय त्रास होईल याच्याशी मला काही घेणं नाही. कोणता मंत्री गेला उडत आम्ही कोणाला गिनत नाही. तुम्हाला क्लिअर सांगतो. अरे पण मग तुम्हाला कळायला पाहिजे होतं, तो मुलगा सकाळी जर त्याला तब्येत खराब आहे, आम्ही साहेब म्हणतो तुम्हाला, अजिबात नाही. खाजगी डॉक्टरांनी मदत केली नाही, ही पद्धत नाही ना. प्रशासनाचं काम आहे का? आंदोलन कसे चिरडायचे आम्हाला कळतात, कसे जातात आणि त्याच्यात कसा मार्ग काढायचा हे सुद्धा ऐकत नसतं. कार्यमुक्त कळलं नाही का? ते डॉक्टर लोक ऐकत नाही, कार्यमुक्त करा. तुमचं जर माणसं ऐकत नसतील, सरकारी दवाखाने देतील ना, काय अडचण आम्ही ऍडजस्ट करायचं. शेतकऱ्याचे का मुलं आहे ना. कोण आहे एसडीएचं? कोण इथं सर सरकारी दवाखान्याचं कोण आहे? जाणून बुजून लेडीज डॉक्टर पाठवले त्यांनी, जाणून बुजून लेडीज डॉक्टर पाठवले त्यांनी. उपयोग काय आहे? त्यांना जाणून बुजून पाठवलं. एमसीएमएस डॉक्टर नाही का? त्यांनी का जावं? लेडीज नाही जाऊ शकत. प्रशासनच ते असे लेडीज डॉक्टर नाही का? आपण त्या आपल्या बहिणीसारखे त्यांची संवेदना आहे आपल्याला, परंतु यंग डॉक्टर नाही तिथं. महिला डॉक्टरचा संबंध काय संबंध आहे? आम्ही फोन लावले साहेब तर ते म्हणून राहिले निम्मे याच्यात गेलं, खाली आलो वर. यांना जर वर जाता येत नाही मग आता एकच काय गेले वर. डॉक्टर खाली थांबते. वकील साहेब तुमच्यामुळे सगळे लोक शांततेत आहे. आज बी काळे साहेबाच्या निर्णयावर आपण ठामे. वैजापूर तालुक्यातील शेतकरी असन, गणेश भाऊ तांबे असन, आमचे जानराव भाऊ असल, अजय पटपतींनी सांगितलं की जोपर्यंत आम्ही मर्यादा पाळतो की आंदोलन चिघळू नाही,
संपला मुद्दा त्याच्यासोबत चर्चा केला तर आपण पुन्हा दिवसांना मंडपात पुन्हा एकदा तो रिपीट करू. 100% 1 तासाच्या आत डॉक्टर वरती पाहिजे आणि हे थांबणार नाही. आम्ही इथं मी स्वतः वरती जाणार आहे. आपण जाऊ clear आहे? 1000 लोक वर हा. आपला जर हा विषय आज मिटला नाही तर आम्हाला काही घरी थांबायचं नाही. आम्ही वरती जाऊन बसणार आहे. जर डॉक्टर वरती गेला नाही आणि एखाद्या पोराला काही तिथं धक्का लागला ना तर प्रशासनाकडे बघतो मी काय मी करायचं. सगळ्या डॉक्टरला फोन केला. डॉक्टर म्हणे आम्हाला अजून कोणाचे आदेश नाही आले. असं कुठं पद्धत आहे का? उपोषण करते जर का सांगतात लावून फोन तुम्ही कोण आणि डॉक्टर मग काय तहसीलदार इथं काय करायला लागला कोणते? तहसीलदार साहेब बोलतो म्हणजे काय बोलतात बोलतो म्हणजे आता पत्र दिलं. एक मिनिट मी सकाळी किती वाजता फोन केला माणूस सुद्धा पाठवलं मी तिथं. आम्हाला आदेश नाही आले पाठवले. म्हणजे एखादं उपोषण करता का आजारी पडलेलं होतं अहो, सांगतात तुम्ही ऐकत टीम नाही. आणून खाली बसवा त्याला काय अर्थ आहे साहेब. एक काम करा दवाखान्यात बंद करा, बिरबलच्या lock करून खिचडी टाकू. सारखं झालं खालून यार लावली की वर खिचडी शिजायची म्हणजे इथं डॉक्टर असल्यावर त्याची तब्येत चांगली होती का? परिस्थिती काय 2 जणांची लगेच तुम्ही 1 तासाच्या आत ही व्यवस्था करा. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो जर 1 तासात वरती डॉक्टर नाही दिसला ना तर पहा काय होतं प्रशासनात. पुन्हा एकदा आम्ही काल दुपारी आंबेडकर महाराज आमचं जे उपोषण चालू आहे तहसील कार्यालय अनुदान अतिवृष्टीच्या बाबतीत त्यानंतर आम्ही थोडा उपोषणाचा बी प्लॅन तयार केला आणि आमचे जे 4 होते खाली उपोषण करताय त्यांच्या साठी आम्ही आमची जीवाची बाजी लावण्यासाठी काल 2 वाजेपासून पाण्याच्या टाकीवर आहे. रात्रभर थंडीचा कहर होता इतका की अक्षरशः आमचे हे शेतकरी संघटनेचे प्रसिद्धी रवींद्र पवार यांना आम्ही पहाटे 1:30 वाजेपासून एकदम त्रास असताना एकदम छाती चोरून त्यांच्या हातपाय चोरून कंट्रोल केलं. पण त्यांना आम्ही सकाळी गणेश भाऊ तांबेशी बोललो. त्यांनी सांगितलं का यांची तब्येत खराब आहे पण हे खाली जायला तयार नाही किंवा साधी मेडिसिनची एखादी गोळी घ्यायला तयार नाही. मला उपचार द्या, मी मरण नाही, माझे अंत्ययात्रा निघत आणि किंवा मला न्याय भेटेल माझ्या शेतकऱ्याला. एवढीच त्यांची भूमिका आहे. आमचे दुसरे राजू भाऊ निर्मल थोडे 7-7:30ला थोडे वीक झाले आणि एकदम चेक करून थोडे जागेवर बसले. या ठिकाणी ते बोलतात की माझ्या एका हातावर पायाला थोड्या मुंग्या येत आहेत. दुसरं त्यांचं हो या ठिकाणी खाली शेतकरी जमलेले तिथं पण आंदोलन चालू आहे. आम्ही वारंवार यांना सांगतो की बाबा आपल्या जीवितापेक्षा कुठली गोष्ट मोठी नाही परंतु हे आंदोलक ऐकायला तयार नाही. त्यामुळे आम्ही डॉक्टर अण्णादाते सरांना फोन केला कारण प्रशासनाचे कुठलेही डॉक्टर दखल घेत नाही. आणि आम्ही म्हणून या पाठीच फोन ठिकाणी केला गणेश भाऊला की त्यांना खाजगी डॉक्टर प्रशासनाचा स्वतः माणूस इथे पाठवा. येऊन त्यांनी चेकअप केलं तर काय याची कंडिशन तुम्ही जरा शेतकऱ्यांना सांगा. इथं आल्यानंतर आपण पवार साहेबांचे बी पी चेकल्यानंतर तुमचा बी पी थोडासा कमी आहे आणि शुगरही कमी आहे. त्यांना तात्काळ सलाईन लावणे गरजेचे आहे आणि त्यांना कोरड्या उलट्या झाल्यामुळं पोटातही तुमचा ॲसिडिटी वगैरे त्रास होऊ शकतो. आणि ते पुढची ट्रीटमेंट आपल्या सरकारी दवाखान्यात देऊन घेतली पाहिजे. नंतर निर्मळ साहेबांचा बी पी थोडासा कमी आहे त्यांनाही पुढच्या गरज आहे. मी या ठिकाणी प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करतो की श्रामपूरच्या धर्तीवर वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्या जेणेकरून अशी कुठल्याही आमच्या शेतकरी बांधवाचं जीवितात धोका होणार नाही एवढीच कळकळीची विनंती करतो. लोकप्रतिनिधी असेल किंवा प्रशासन असेल. त्यानंतर आमचे जर शासनाला बळीच हवे असतील की आमचे पवार भाऊ निर्मळ भाऊ व त्यांच्या सर्वांचा आमचा बळी गेला किंवा अंत्ययात्रा निघली यासाठी आम्ही तयार आहोत. शासनाने एवढीच याची दखल घ्यावी.